बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जी सभा होतीये त्या सभेला सुप्रिया सुळेंची सुद्धा उपस्थिती असेल। बारामती पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज बारामतीमध्ये सभा होतीये। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार आहेत। बारामतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होतीये। राष्ट्रवादीसह शिवसेनेचे प्रमुख नेते सुद्धा सभेला उपस्थित असतील। या सभेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित राहण्याची शक्यता। काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी भाष्य केलं, बोलल्या त्यावेळी मतभेद असू शकतात, मनभेद नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। सगळेच पक्षाचे तर सगळेच मान्यवर आमचे येणार आहेत। दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहे असं दाखवलं तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा। सुप्रिया ते पण येणार आहे। सभेसाठी बरेच कुटुंबातले लोक पण येणार आहेत। सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचा निरोप नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार आहे। आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं आणि पहिली भूमिका आम्ही मांडली। त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचेही मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्रपक्ष आहेत, त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशीही बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे। पवार कुटुंबापैकी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांचा कौटुंबिक पाठिंबा, पण आज जे दिसतंय की प्रचाराच्या व्यासपीठावर त्या असतील आणि त्या प्रचारात सहभागी होता। इंटरेस्टिंग आहे, फार मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे।